थांबलो त्याजवळ. कडे माळ घालायला काहीच वाटत नाही भाऊ, पण तुम्ही कडे माळ घालते ना, काटा आम्हाला फुटून जातो इकडे. कारण की एखादी जमीन मात्र वाट्याने करावं, पण जमीनच चांगली असली पाहिजे. नाही तर एखादा खडक वाट्याने घ्यायचा, खडक खडक माहिती. आता खडक वाट्याने घेतलं काय, खडकावर काही 5-7 हजाराचं बी पेरून द्यायचं खडकावर, त्याला नाही ना आपल्याला. इथं तुम्ही चांगलं कार्य केलं ना, चांगलं कार्य केलं तर त्याच्यात 5 पैसे हिस्सा आमचा आहे. आणि वाईट काही कळत न कळत कार्य तुमच्याकडून घडलं तर नियमाने हिस्सा आमचा आहे. मग आता काय, तंबाखू चोळली, ती ठोकली, तू पहिला संगती असा हात करायचा, मित्राने त्याच्यातून थोडीशी उचलायची पार्टनर मध्ये, एक किडा त्याचा एक किडा आपला. समोर बाटली ठुली, एक गल्ला त्याचा एक गल्ला सापडला. एखाद्या चिलम दिलं, एक सटका त्याचा एक सटका याचा. गुटखा खाला, थोडासा त्याचा थोडासा आपला. असं जर समजा तुमच्याकडून कर्म घडलं तर याच्यात निम्मा निम्मी आमचा आहे. मग आता तुम्ही ठरवायचं, निम्मा निम द्यायचा का 5 पैसे द्यायचा, तुम्ही ठरवायचं. आता तुम्ही म्हणा मग 5 पैसे काय कामाचं, ते 5 पैसे त्याच्याकडे निम्मा निम्म देऊ ना, बरोबर आहे ना? बरोबरीनच देऊ म्हणजे. त्याच्या करता मात्र असं वाटतं तुम्ही खरे माळ घालणार, पण काटा आम्हालाच फुटून जातो. प्याराव तर चांगल्या ठिकाणी प्याराव म्हणजे ती मालकाला मिळालं ना, मला मिळालं. खडकाळ तुम्ही जर वाट्याला घेतली तर त्याला आणि आपल्याला. म्हणून अनुभव घ्या. आणि मायलेकराच्या नात्याप्रमाणे जपा. बाळ कवाही उठू द्या, आई त्याला घेऊन लगेच स्तनपान करते. त्याला वेळ काळ नाही, इथेही जपा तपाला वेळ काळ नाही. अंतःकरणाची शुद्धता राहू द्या फक्त. का तुम्ही आंघोळच केली पाहिजे, गज आंघोळ करून साबण लावून, पण अंतःकरणाची जर स्वच्छता नसली तर ते साबण लावायचा उपयोग काय? वरून गंध वाशेवर राहिला सुगंध, पण आतून विचारायचे गाणे. बाहेरून जेवढं स्वच्छ आहे ना तेवढं आतून पाहिजे, कधीच आजार होणार नाही. हे आमच्या जीवनातले अनुभव. विशेष गोष्ट वाटते का नाही, 1986-87 पासून नंतर डोक्याची वळी नाही. डोकं नाही का म्हणा, ज्याचं ज्याला डोकं आहे त्याचं डोकं दुखत, एवढं मोठं डोकं. आता कालचं आजही जे आता ते पाहिलं तुमची विधीचा, आमची पहाटे चांगली होऊन जायला होती. परवा दिवशी रात्रभर विश्रांती केली. आजही नेमकं पहाटचा आपला उठायचं 3:20 टाइम झाला, आणि तेवढ्यात लगेच मात्र ते सरपंच दादा ते आले. म्हणलं आता नेमकं विश्रांती घ्यायची किती काय, मग तेव्हाच मंत्र आंघोळ करून घेतली, आणि तेव्हाच पूजा पाठायला लागलं. आणि तसंच मंत्र ध्यान अवस्थेत ध्यान लागून गेलं. एवढं मोठं ते
करत असताना रात्रंदिवस तर वन कालचे 5-7 कार्यक्रम करून दिवसभर विश्रांती दिवसभर दिवसाचा झोपतच नाही. आज तुम्हाला कळलं ना, आज शारीरिक स्वास्थ्याबद्दलचं मार्गदर्शन संध्याकाळी, आज आणि उद्या याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगा. फक्त आता मात्र आपल्याला सांगायचं हे फक्त जपा आणि जपा, नाही तर 2-3 अनुभव तुम्हाला असे सांगतो. आता 15 वर्ष 3 महिन्याच्या साधण्यात मात्र शक्तीच असे आम्ही ह्या दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीने मात्र नाकाच्या शेंड्यावरती एकाग्र मन करून मात्र साधना केली. इथे आपल्याला तिसरा डोळा आहे भगवान शिवप्रभूचा. जेव्हा दोन्ही डोळे बंद करतो आपण ना, त्या टायमाला डोळे झाकून आपण जेव्हा पाहतो ना, त्या टायमाला आपल्याला काय दिसतं याच्यावरून कळलं का आपला तिसरा डोळा उघडला का त्याने फडफड केली. तुम्ही जर डोळे बंद करून तुम्हाला जर दिसल आपले कोंबडेन झोंबडेन घरण दारण कांगेन वांगेन मोठीचं ठाकरण दिपेचं दियो, समजून घ्यायचं का आपण लय लांब आहे अजून. पण दोन्ही डोळे बंद केले आणि तुमच्या मनात विचार आले ना का बस आता जर त्याच्या मनात आलं ना का डोळे चोगडू द्यायचं, तर मग आता माझं कसं होईल. डोळे चोगडू द्यायचं हे त्याच्या हातात आहे. कोणाचे असत्य हे जग चाले, कोणाचे असत्य जग बोली. त्या परमात्मा परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही नाही मिळालं. तुमच्या मनात असे विचार आले ना का बस आता जर त्याने विचार केला का डोळेच उघडू द्यायचे नाही, तर मग कसं होईल. मग समजून घ्यायचं का तिसऱ्या डोळ्यांनी फडफड केली. करता करूता परमेश्वर. म्हणून जर समजा मी एक कडम माळ जी आहे ना, एक कडमा परताशी कपाळाला जर लावून दिली ना, तरी त्याचा प्रभाव सुद्धा काय असतो हे तुम्हाला सांगते. काय जास्त अवघड नाही. नेमकं एक नांदेडचं एक अनुभव आहे. मोठ्या सोंडीचं ते फोकलेन राहतं का, ते चायनीचं ते मोठ्या सोंडीचं ते येर बेर करत, ते त्या पॉकलेन मध्ये पार्टनर होते ते 10. अर्ध्या आयुष्यात 2 जण होते आणि अर्ध्या आयुष्यात तो एकटा होता. पण त्या अर्ध्या आयुष्यात ते 2 होते ना, त्या दोघांनी काहीतरी वेळेला खाऊ घातला. हिशोब करत असताना आता त्याला म्हणताना 4,000 रुपये तास राहतो, 4-5 हजार रुपये तास राहतो. तर हिशोबाच्या टायमाला तो म्हणायचा तुम्हाला जसं येईल तसं करा, तुम्हाला जसं येईल तसं करा. मग हे काय हिशोब करून घ्यायचे. हप्ता 8 दिवसाचा विचार करा, 4-5 हजार रुपये तास राहतो त्याला, 1 तास. हप्त्याचे किती पैसे झाले. यामध्ये तो म्हणायचा तुम्हाला जसं येईल तसं करा, तुम्हाला जसं येईल तसं करा. 2-3 हजार रुपये याच्या खिशात घालून द्यायचे, झाला हिशोब. हप्ता घरून भरायचा. पण जेव्हा मात्र आपल्याकडे आली त्या टायमाला थोडस विधी मार्ग चालणं सांगितलं आणि त्यातून मात्र असा अनुभव आला 5-5 पैशाचे हिशोब घ्यायचे, 5-5 पैशाचे वेळ. मग श्रद्धा बसली पक्की. ते म्हणले बाबाजी तुमच्याकडूनच कडं माळ घालायची. तर आम्ही सांगतो ना, तुम्ही कडं माळ घातली, फक्त त्याला सुपारी सुद्धा खायची नाही. अनुभव जर घ्यायचा तर सुपारी सुद्धा नाही. तंबाखू गुटखा वेगळा बरं का. तुम्ही मी सुपारी सांगितली, तंबाखू गुटखा सांगितला नाही. म्हणजे सुपारीत काय आहे, सुपारी सुद्धा खायची नाही. कोण्या देवानं सुपारी खाली पाहिली तुम्ही कधी.
एखाद्या देवान सुपारी श्रीकृष्ण भगवंतान सुपारी खाली काय गुटखा बिटका खाला काय प्रभू रामचंद्राने आपला राम खातो बाटली बिटली चिलम बिलम माणूस आपण माणसाने कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नाही फक्त व्यसन करा कोणतं करा पोटभर खायचं आणि काम करायचं भजन पूजन करायचं हे व्यसन लावून घ्या